हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। तामिळनाडूत टीव्हीकेला काँग्रेससह इतर 3 पक्षांचा पाठिंबा। विजय थलपती तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता। विजय आज पुन्हा राज्यपालांची भेट घेणार। शुभेंदू अधिकारी होणार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री। विधिमंडळ नेतेपदी शुभेंदू अधिकाऱ्यांची निवड। तर उद्या सकाळी 11 वाजता होणार शपथविधी सोहळा। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी अचानक दाखल झाले पोलीस। निदा खान प्रकरणावरून जलील यांच्यावर शिरसाटांचे आरोप। पालकमंत्री संजय शिरसाट काय तपास अधिकारी आहेत का? इम्तियाज जलील यांचा शिरसाटांना टोला। तर निदानं मदत मागितली असती तर मदत केली असती, जलील यांचं विधान। निदा खानला आश्रय देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला पोलिसांनी केलं सहआरोपी। निदा खानच्या अटकेनंतर पोलिसांची मोठी कारवाई। निदाला आश्रय दिल्याचा मतीनवर आरोप। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगरमधून निदाला घेतलं ताब्यात। आई वडील आणि मावशीचीही नाशिक पोलिसांकडून चौकशी। पायधुनीतल्या प्रकरणात कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू। घरात उंदीर मारण्याचं औषध सापडलं। चौघांनाही उलट्या झाल्यानं दुसऱ्या दिवशी मृत्यू। नवरदेवाचा बूट लपवण्याच्या कारणावरून लग्न मंडपात तुफान राडा। जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातली घटना। अंबड पोलिसात गुन्हा दाखल। इंडिया आघाडी ही अनैसर्गिक युती यांना लोकांनी नाकारल्यानं आता फुटायला सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार निशाणा। आणि राज्य बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर। यंदा 10वीत 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण। यंदाही निकालात मुलींचीच बाजू। निकालात कोकण अव्वल तर संभाजीनगरचा सर्वात कमी निकाल। तर जळगाव शहरात एकीकडे पाणी साठवण टाक्यांच्या स्वच्छतेची मोहीम राबवली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असताना दुसरीकडे शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी समोर येत आहेत। प्रभाग क्रमांक 18 मधील सुप्रीम कॉलनी परिसरातील नितीन साहित्यानगर इथे दुर्गंधीयुक्त पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आणि या तर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या बालाजी पेठेत पाणी पुरवठ्यात थेट जंतू आणि अळ्या आढळल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। परिसरात 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांना पाणी साठवून ठेवावं लागत असून साठवलेल्या पाण्यात जंतू पडतायत। त्यातूनही आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। दूषित पाणी पुरवठा आणि तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। 6-6 दिवसानंतर पाणी येते आमच्याकडे, पण ते पण पिवळं येतं आणि खराब असतं, वास येतो त्या पाण्याचा आणि जंतू पडतात त्याच्यामध्ये। आम्ही पण आजारी पडली पाणी पिऊन, संडाशी उलट्या झाली। आमच्या इथं पाणी येतं पण पाणी खूप घाण असतं। आमच्या इथं लहान लहान मुलं आहे, मुलं आजारी पडतात आणि 8 दिवसाला 1-2 वेळा पण पाणी येत नाही। तर पाणी दररोज यायला पाहिजे आणि पाण्याची समस्या सुटायला पाहिजे। आपण बघितलं की एक प्रकारे आपला संदेश वाहन करणारं, आपल्या मनी ऑर्डरचं वाहन करणारं, पण इंटरनेटच्या जगामध्ये कुठेतरी त्याचा रिलेव्हन्स कमी झाला होता। पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एका नव्या स्वरूपात या ठिकाणी हे खातं आपल्यासमोर आलेलं आहे। पोस्टल बँकेच्या माध्यमातून, फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून आणि विशेषतः मी माननीय मंत्री महोदय ज्योतिरादित्य शिंदे साहेब यांचं मनापासनं अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे याचं एक डिझाईन तयार केलेलं आहे
प्रत्येक पोस्ट ऑफिस आता एक सिग्नेचर पोस्ट ऑफिस झालेलं आहे. लोकांना सेवा देण्याकरता इथे आधार केंद्र आहे, इथे बँकिंगची व्यवस्था आहे, इथे पार्सलची व्यवस्था आहे, इथे एक आपण मगाशी बघितलं की अशी व्यवस्था आहे की तुम्ही स्वतः तुमचं पार्सल बुक करून ड्रॉप बॉक्समध्ये टाकू शकता आणि ते योग्य ठिकाणी पोहोचू शकतं. एकूणच आपल्या पोस्ट विभागाला अतिशय आधुनिक स्वरूप हे मिळालेलं दिसतंय आणि इतकं सुंदर त्याचं ब्रँडिंग झालेलं आहे की कोणालाही सहज या ठिकाणी येऊन बघावं असं वाटेल. आणि विशेषतः अंधेरीच्या ज्या पोस्ट ऑफिसचं आज आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं आहे, हे तर 1930 साली सुरू झालेलं पोस्ट ऑफिस आहे. एकीकडे त्याच्यामध्ये आधुनिकता आणि दुसरीकडे त्याचं जे हेरिटेज लुक आहे, या दोन्ही गोष्टीचा संगम हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. मला असं वाटतं की हे जे अशा प्रकारचं पोस्ट ऑफिस आपल्याला पाहायला मिळतं आहे, एक नवीन अशा प्रकारची ही सगळी व्यवस्था आहे आणि ही सुरुवात आहे. महाराष्ट्रातले सर्व पोस्ट ऑफिसेस हे अशाच पद्धतीनं करण्याचा मानस माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. मी माननीय प्रधानमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय या दोघांचे खूप मनापासून आभार मानतो. बंगालच्या निकालानंतर आता इंडिया आघाडीत फुटीला सुरुवात झाली. आज डीएमकेने पत्र दिलं की आम्हाला वेगळं सिटिंग द्या. ही सुरुवात लवकर झाली असं म्हणायचं? मला असं वाटतं की इंडिया आघाडी ही तशीही पूर्णपणे अनैसर्गिक अशा प्रकारची युती होती. आपल्या राज्यात भांडायचं आणि दिल्लीमध्ये हातात हात घ्यायचे अशा पद्धतीनं केवळ एक अजेंडा होता, मोदीजी हटाव. पण तो अजेंडा भारतातल्या लोकांनी नाकारल्यामुळे इंडिया आघाडी फुटणार होती, ती फुटायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पण पश्चिम बंगालला जाताय आता, कसं पाहता आणि काय शुभेच्छा द्या? माझ्यासारख्या भाजपच्या कार्यकर्त्याकरता हा अतिशय भावनिक क्षण आहे. कारण आमचे आद्य पुरुष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बंगाल, अनेक वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारायचे की श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये तुम्ही का निवडून येत नाही. त्यावेळी आम्हाला देखील मनातनं दुःख व्हायचं. पण मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदुदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं, त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे. आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. उद्या त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे. सर, निदा खान प्रकरणामध्ये नवीन खुलासे होत आहेत आणि इम्तियाज जलील यांचं पण नाव समोर येते. संजय शिरसाट कारवाईची नगरसेवकांना मदत केली बघा, हे स्पष्टपणे दिसतं आहे की निदा खान यांना लपवून ठेवण्यामध्ये MIMचे नगरसेवक यांचा हात होता. त्यांच्या पाठीमागे कोण कोण होतं हे देखील शोधून काढलं जाईल. अशा प्रकारे कन्व्हर्जन रॅकेटमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत का, कन्व्हर्जन रॅकेटला ते मदत करतायत का, त्यांचा आशीर्वाद त्याला आहे काय, सगळं शोधलं जाईल. ठीक आहे. आज एक ऐतिहासिक दिवस आहे. मुख्यमंत्री महोदयाला मी धन्यवाद देतो, अमितजीला मी धन्यवाद देतो. त्यांची उपस्थितीमध्ये हे ऐतिहासिक दिवसची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणातून काही मोठ्या अपडेट आता आपल्याला समोर त्यांना बघायला मिळत आहेत. निदा खान MIMच्या नगरसेवकाच्या संपर्कात असल्याचं विखे म्हणतायत. आपण बघतोय या राजकीय सुद्धा मोठ्या घडामोडी घडताना दिसतात. MIMचे कार्यकर्ते सिमीच्या निदा खानला संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि अटक करण्यात आलेली आरोपी MIMच्या नगरसेवकांच्या संपर्कात होते असा गंभीर दावा त्यांनी केलेला आहे. संभाजीनगर हे पूर्वी सिमीचं केंद्र होतं, त्यामुळे MIMचे काही कार्यकर्ते सिमीच्या संपर्कात आहेत का याची सुद्धा सखोल चौकशी होणं आवश्यक आहे असा गंभीर आरोप विखे पाटलांनी केला आहे. समाधानी की पोलिसांची कार्यवाही झाली. मुख्य आरोपी नदीम ज्या खान मला वाटतं त्यांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेलं आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे की याची पाळंमुळं खोदून अशा पद्धतीने हा जो जिहादी प्रकार आहे याचं उच्चाटन राज्यातून आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला वाटतं त्या दृष्टीने आज सरकार काम करते आणि या बाबतीमध्ये जशी तशी आता या संबंधित काही माहिती पुढे येईल कठोर कारवाई करण्यात येईल. संभाजीनगर हे पूर्वीपासून सिमीचं केंद्रच होतं, त्यामुळे MIMची लोक सुद्धा सिमीची संबंधित आहेत का याचं सुद्धा मला सरकारने याची
सुद्धा चौकशी केली पाहिजे.